तर मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या महिलांचे के-वाय-सी करूनही हप्ते आले नाहीत, तर याच्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. 28 जून 2024 रोजी मान्यता मिळालेल्या या योजनेद्वारे 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा ₹1500 थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र अनेक महिलांनी के-वाय-सी प्रक्रिया करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याची तक्रार समोर येत आहे. अशा महिलांसाठी सरकारने आता मदतीचा हात पुढे केला आहे. तर बँकेत पैसे आले नाहीत, मग कोणते उपाय करायचे ते आपण पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर आपल्या नारी शक्ती दूत ॲप तपासायचं आहे. तर याच्यामध्ये तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करून यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करा आणि तिथे तुमचा अर्ज अप्रूव्ह, पेंडिंग की रिजेक्टेड आहे हे पहा. दुसरा पर्याय जिल्हा कार्यालयाला भेट द्या. तर तुमच्या जिल्ह्यातील महिला व बालविकास विभाग कार्यालयात जाऊन तुमच्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती मिळवू शकता. आणि तिसरा पर्याय मोफत हेल्पलाईन क्रमांक. तर सरकारने महिलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी 181 हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. यावरून फोन करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. येथे प्रशिक्षित ऑपरेटर्स तुम्हाला तांत्रिक बाबींवर अचूक मार्गदर्शन करतील. आणि पुढे के-वाय-सी दुरुस्तीसाठी आपल्याला 30 एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. के-वाय-सी प्रक्रियेची मुदत आता 30 एप्रिल 2026पर्यंत वाढवण्यात आली आहे. मुदतवाढीचे कारण राज्यातील अनेक अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट तसेच महिलांनी केलेली मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आणि कोणाला याचा फायदा होणार, तर ज्या महिलांचा अर्जात काही चुका आहेत, ज्यांची के-वाय-सी अपूर्ण आहे किंवा तांत्रिक अडचणीमुळे ज्यांची माहिती चुकीची भरली गेली आहे, अशा सर्व महिलांना आता दुरुस्तीसाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. धन्यवाद.